हॅलो एव्हरीवन, चला तर आज आपण जाऊया एका सहकारी स्पाइस फॉर्ममध्ये. तिथे येणाऱ्या सर्वांचं स्वागत ते फुलांनी करतात. अतिशय पारंपरिक पद्धतीने ते स्वागत करतात. वेलकम ड्रिंकमध्ये ते तुम्हाला देतील गरमागरम हर्बल टी. आम्ही सगळे निघालो स्पाइस फॉर्म बघायला. आमच्यासोबत होते आमच्या गाईड. छोटे-छोटे बीन्स आ रहे हैं ना, हाँ, ये कॉफ़ी के हैं. अच्छा. दो तरह की कॉफ़ी होती है, एक अरेबिका एक रोबेस्टा. अरेबिका जो होती है स्ट्रॉन्ग होती है, जो नेस्कैफे में होती है, और रोबेस्टा माइल्ड होती है. और इसकी उम्र रिंग्स के ऊपर होता है. 1, 2, 3 रिंग का मतलब 1 साल. लाइफ इसका 45 ईयर्स होता है. ब्राउन में होता है तेल, और काला जो होता है तेल निकला होता है. टूथपेस्ट में, दांतर में इस्तेमाल किया जाता है. जरा पीछे देखो. ये नारियल पर जो फल लगा है ना, कोको है, जिसे चॉकलेट बनाई जाती है. अच्छा. मार्च एप्रिल या सीझनमध्ये तुम्हाला फणसाचे झाडं खूप दिसतील. येथे गोवाची स्पेशल ड्रिंक फेनी बनवली जाते. कॅश्यू ॲपलला 5 ते 10 दिवस फर्मेंट करून त्याची प्रोसेसिंग केली जाते. ये वनीला है जो आपको आइसक्रीम में महंगी मिलती है. ये जो है ना मिर्ची 2 सेंटीमीटर से बड़ी नहीं होती. अच्छा. ये 2800 टाइम तीखी होती है नॉर्मल चिली से. एक मिर्ची खाएंगे तो बिना मिर्ची के ना सकते हैं. ये पेरी पेरी चिकन, पेरी पेरी सॉस नैंडोस मैकडॉनल्ड्स में इस्तेमाल होता है. जो इसके दाने रहते हैं वो एंटी डिप्रेशन करें, तो जब भी इस्तेमाल करो छिलके के साथ ही इस्तेमाल करो. तीसरा महंगा स्पाइसी. बड़ी इलायची अलग पौधा होता है, इधर नहीं होता. हल्दी जमीन के नीचे रहती है. जब ये तैयार होते हैं ना, पौधा सूख जाता है, तभी इसे खोद के निकलते हैं. किती सुंदर. स्पाइस फॉर्म बघून आल्यानंतर ते त्यांची ट्रेडिशन फॉलो करायला सांगतात. ही एक कोल्ड वॉटर थेरपी आहे, ज्यामुळे आपल्याला स्ट्रेस फ्री आणि रिलॅक्स फील होते. हा आम्हा सर्वांसाठी खूप वेगळा अनुभव होता आणि खरंच रिलॅक्स फील होत होतं त्यावेळेस. त्यांनी नंतर आम्हाला फेनी ड्रिंक ऑफर केली आणि हो नाही करता करता आम्ही ती ट्राय केली. स्मेल अतिशय घाणेरडी होती, पण एकदा ट्राय करायला काय जाते. या लोकांची दुपारच्या जेवणाची तयारीही सुरू झाली होती. चला तर मी तुम्हाला दाखवते काय काय मेनू आहे ते. ये काय सलाद.
ये क्या स्वीट राइस. स्वीट कोकम शरबत. चला तर आता नॉनव्हेजमध्ये काय काय आहे ते बघूया. चिकन आहे की मटन आहे? चिकन चिकन बटर चिकन. क्रॅब आहे. क्रॅब काय आहे? हाय व्हेज नॉन व्हेज दोन्ही खूप टेस्टी होतं. एकदम घरगुती पद्धतीने बनवलेलं. डेझर्टमध्ये होतं कोकम शरबत आणि गोड भात. ते खूप टेस्टी होतं. इथल्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे नक्कीच भेट द्यायला पाहिजे. खरंच हा आमच्यासाठी अतिशय वेगळा अनुभव होता.